हाय स्टुडंट्स, पुन्हा एकदा आपल्याला या लॉकडाऊनच्या आणि या वाढत्या कोरोनाच्या पेशंटमुळे परत आपण ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून आपलं जे शिक्षण आहे ते पुढे ठेवूया. आपण बघत होतो आपला ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर, आणि त्यामध्ये कालपर्यंत आपण एस्केप व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन बघितलं. आज आपण सॅटेलाईटबद्दल इन्फॉर्मेशन बघूया आणि त्याचे टाईप्स. ओके, तर बघा, आपण तुम्हाला हे माहिती असेल, आपण अर्थ इलिप्टिकल असेल आपली, सपोज हा जो आहे याला आपण काय म्हणतो, पोल. ओके, एक प्लेन असतो किंवा एक ॲक्सिस आहे आपल्या पृथ्वीच्या मधून, सेंटरमधून जाणारी, त्याला आपण पोलर ॲक्सिस म्हणतो. याला सराउंड करणारे म्हणजे असे गुंडाळ्या घालणारे कोणाला, अर्थला, याला आपण पोलर सॅटेलाईट असं म्हणतो. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे ही जर आपली अर्थ असेल, इथे आपल्याला माहीत असेल एक इक्वेटोरियल प्लेन असतो, तर या इक्वेटोरियलला म्हणजे आडवे जर गिरक्या घालत असतील त्याला म्हणायचं इक्वेटोरियल सॅटेलाईट, आणि जर उभ्या गिरक्या घेत असतील त्याला म्हणायचं पोलर सॅटेलाईट. असे दोन प्रकार आहेत सॅटेलाईटचे, इक्वेटोरियल आणि पोलर. इक्वेटर हा भाग आपल्याला माहिती आहे, अर्थचा जो आडवा भाग आहे, कारण आपण इलिप्टिकल घेतो तिला किंवा अंडाकृती म्हणतो अर्थला, याला वेळ जास्त लागतो. हे डिस्टन्स जास्त असल्यामुळे पिरियड ऑफ रोटेशन हा इक्वेटोरियल सॅटेलाईटला जास्त लागतो. त्याच्याऐवजी जर हा भाग कमी आहे, त्यामुळे पोलर सॅटेलाईट कमी कालावधीतच एक राऊंड कंप्लीट करू शकतात, म्हणून मग पिरियड जो आहे पोलर सॅटेलाईटचा तो कमी असतो. बघूया आपण आता अर्थ सॅटेलाईट. ओके, द ऑब्जेक्ट विच रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ इज कॉल्ड अर्थ सॅटेलाईट. जो ऑब्जेक्ट रिव्हॉल्व करतो अर्थच्या भोवती त्याला आपण अर्थ सॅटेलाईट म्हणतो. नॅचरल सॅटेलाईट आपल्याला माहिती आहे, मून इज द नॅचरल सॅटेलाईट ऑफ द अर्थ. आणि मून काय करतो, इट रिव्हॉल्व्स ऑलमोस्ट ए सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ विथ द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन नियरली 27.3 days. 27 डेजमध्ये एक पिरियड किंवा एक रोटेशन मून हा कंप्लीट करतो. त्यानंतर बरेचसे आर्टिफिशियल सॅटेलाईट आपण आपल्या पर्पजसाठी लॉन्च केलेले आहेत वेगवेगळ्या कंट्रीनी, त्याचबरोबर आपल्या इंडियाने सुद्धा बरेचसे आर्टिफिशियल सॅटेलाईट लॉन्च केले. आता हे आर्टिफिशियल सॅटेलाईट वेगवेगळ्या पिरियड आहे, त्यांचं रिव्हॉल्युशन हे वेगवेगळ्या कालावधी त्याला लागतो, म्हणून त्यांचे पिरियड कसे आहेत, डिफरंट आहे. दीज सॅटेलाईट हॅव डिफरंट पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अकॉर्डिंग टू देअर प्रॅक्टिकल यूज. आपण जो सॅटेलाईट वापरत आहोत त्याचा प्रॅक्टिकल यूज काय आहे त्यानुसार त्याचा टाईप ठरतो. लाईक नेव्हिगेशन म्हणजे नौकाविहारासाठी, जेव्हा आपल्याला लोकेशन पाहिजे किंवा दिशा दर्शवण्यासाठी. सर्व्हायलन्स किंवा कम्युनिकेशन किंवा लुकिंग इन टू स्पेस ऑर मॉनिटरिंग द वेदर. अशा वेगवेगळ्या पर्पजेससाठी आपण आपला जो सॅटेलाईट आहे तो वापरतो. ओके, नेव्हिगेशन मीन्स नौकाविहारासाठी किंवा लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी. सर्व्हायलन्स म्हणजे एखाद्यावर पाळत ठेवण्यासाठी, एखाद्या गोष्टीची स्टडी करायची असेल आणि त्याचा प्रत्येक वेळचे रेकॉर्डिंग जर आपल्याला घ्यायचं असेल त्यासाठी त्याला आपण सर्व्हायलन्स म्हणतो. कम्युनिकेशन, दळणवळणाची साधने. लुकिंग इन टू स्पेसमध्ये स्टडी करायची असेल अवकाशामध्ये, किंवा आपल्याला वेदरचं म्हणजे हवामानाचा आपल्याला अंदाज घ्यायचा असेल, अशा वेगवेगळ्या पर्पजेससाठी आपण सॅटेलाईट वापरतो. त्यात बघू आपण फर्स्ट टाईप जो आहे तो आपला कम्युनिकेशन सॅटेलाईट. कम्युनिकेशन माहिती आहे तुम्हाला, दीज आर जिओ स्टेशनरी सॅटेलाईट. कम्युनिकेशन सॅटेलाईटलाच आपण जिओ स्टेशनरी सॅटेलाईट असंही म्हणतो, कारण काय ते पुढे आपण डिस्कस करणारच आहोत. आता हे कम्युनिकेशन सॅटेलाईट काय करतात, रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ इन इक्वेटोरियल प्लेन. आडवे फिरतात ते इक्वेटोरियल प्लेनमध्ये. दे हॅव सेम सेन्स ऑफ रोटेशन ॲज दॅट ऑफ द अर्थ. अर्थ जसं फिरते, अर्थ ज्या स्पीडने फिरते त्याच स्पीडने हे सॅटेलाईट फिरतात. त्यामुळे होतं काय, त्यांना सेम पिरियड असते रोटेशनचा, त्यांचा रोटेशनचा पिरियड आणि अर्थचा हा सेम असतो, म्हणून मग फिरताना दोघंही सारखेच फिरतात, अर्थ आणि तो सॅटेलाईट.
अर्थचं रोटेशन आणि सॅटेलाईटचं रिव्हॉल्युशन सारखंच. अर्थचं स्वतःभोवतीचं फिरणं आणि या सॅटेलाईटचं अर्थभोवती फिरणं त्याचा स्पीड सारखाच असतो. त्यामुळे आपल्याला तो सॅटेलाईट स्टेशनरी म्हणजे जागेवरच आहे असा आढळतो, म्हणून त्याला जिओ स्टेशनरी सॅटेलाईट असं म्हणतात. जसा अर्थला रोटेट व्हायला 24 आवर्स लागतात, तसेच या सॅटेलाईटचा पिरियॉडिक टाईम हा 24 आवर्स आहे. ड्यू टू दिस दे ॲपियर स्टेशनरी फ्रॉम द अर्थ सरफेस, हेन्स दे आर कॉल्ड जिओ स्टेशनरी सॅटेलाईट ऑर जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट. म्हणून त्याला जिओ स्टेशनरी किंवा जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट असं म्हणतात. दीज आर यूज फॉर कम्युनिकेशनसाठी वापरतो, टेलिव्हिजन ट्रान्समिशनसाठी, टेलिफोनसाठी, रेडिओ सिग्नल्स ट्रान्समिशनसाठी. अशा आपण आपल्या भारताने जो इन्सॅट लॉन्च केलेला आहे, सिरीज आहे सॅटेलाईटची, तीसुद्धा आपण कम्युनिकेशनसाठीच वापरलेली आहे. नेक्स्ट जो टाईप आहे तो आहे पोलर सॅटेलाईट. द पोलर सॅटेलाईट जो आहे पोलमध्ये म्हणजे उभे फिरतात, ते आडवे न फिरता पृथ्वीभोवती ते उभे फिरतात. दीज सॅटेलाईट आर प्लेस इन लोअर पोलर ऑर्बिट्स. दे आर ॲट लो ऑल्टिट्यूड. त्यांची जी हाईट आहे म्हणजे ही जर पृथ्वी असेल, पृथ्वीपासून ती जी हाईट आहे या हाईटने ते फिरतात, त्याला आपण ऑल्टिट्यूड म्हणतो. सेंटरपासूनचं अंतर ते किती आहे, 500 किलोमीटर टू 800 किलोमीटर. ऑल्टिट्यूड म्हणजे हाईट. सरफेसपासून त्याची हाईट ही 500 किलोमीटर किंवा 800 किलोमीटर एवढी असते. पोलर सॅटेलाईट आर यूज फॉर वेदर फॉरकास्टिंग, वेदरची माहिती, मेट्रोलॉजिकल पर्पजेस. दे आर आल्सो आपल्याला एखाद्या गोष्टीची कॅल्क्युलेशन करायची असतील, सर्वे करायचा असेल, मेजरमेंट करायचे असेल, त्यासाठी आपण वापरतो. दे आर आल्सो यूज फॉर ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन, अवकाशातील काही गोष्टी स्टडी करायच्या असतील, सोलर रेडिएशनची स्टडी करायची असेल तर आपण पोलर सॅटेलाईटचा वापर करतो. आता त्याच्या रिव्हॉल्युशनचं काय आहे, पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन ऑफ द पोलर सॅटेलाईट इज नियरली अबाउट 85 मिनिट्स. इतका शॉर्ट पिरियॉडिक टाईम असतो. 85 मिनिटामध्ये तो एक गिरकी घालतो अर्थला. सो इट कॅन ऑर्बिट अर्थ 16 टाइम्स पर डे. म्हणून एका दिवसामध्ये 16 वेळा तो गिरक्या घालू शकतो, फिरू शकतो. दे गो अराउंड द पोल ऑफ द अर्थ इन नॉर्थ साऊथ डायरेक्शन. नॉर्थपासून साऊथ असं त्यांचं रोटेशन असते आणि अर्थ फिरत असते ईस्ट टू वेस्ट, स्वतःभोवती फिरते अर्थ. द पोलर सॅटेलाईट हॅव कॅमेराज फिक्स ऑन देम. त्यांच्या या पोलर सॅटेलाईटवर एक कॅमेरा फिक्स केलेला असतो. तो कॅमेरा फोटो घेत राहतो अशा स्ट्रीपच्या माध्यमातून, म्हणजे सिरीज ऑफ फोटोग्राफ असतात त्यात. द कॅमेरा व्ह्यू स्मॉल स्ट्रीप ऑफ द अर्थ इन वन रोटेशन. एकाच ब्रशमध्ये छोटे 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 असे स्ट्रीप वाईज तो फोटो काढतो. इन एंटायर डे होल इक्वेटोरियल रिजन ॲट क्लोज डिस्टन्स कॅन व्ह्यू बाय दिस सॅटेलाईट. आपण पोलरपासून ते इक्वेटरपर्यंत सगळं काही त्या फोटोत बघू शकतो. अर्थ कॅन व्ह्यू स्ट्रीप बाय स्ट्रीप अँड पोलर अँड इक्वेटोरियल रिजन्स ॲट क्लोज डिस्टन्स कॅन व्ह्यू बाय दिस सॅटेलाईट. एकाच वेळी आपण पोलर आणि इक्वेटर आपण बघू शकतो या स्ट्रीपच्या माध्यमातून बाय युझिंग द पोलर सॅटेलाईट. हे सगळं आपण बघितलं पोलर सॅटेलाईट संदर्भात. एवढं बघा, स्टडी करा.